उत्तर महाराष्ट्रातील राजकीय, शासकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वार्तांकनासोबतच आरोग्यविषयक, व्यापार उद्योग विषयक, चित्रपट, नाटक, संगीत, क्रीडा क्षेत्रांचे तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळांचे सखोल विश्लेषणात्मक वार्तांकनासाठी लवकरच आपल्या सेवेत येत आहेत प्रभात न्यूज। तर कृपया प्रभात न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। प्रभात न्यूज, प्रवास, शोध पत्रकारितेचा। महाराष्ट्र विधानसभा 2024 सार्वत्रिक निवडणूक निमित्त सांगवी येथे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आणि काशीरामदादा पावरा यांची सभा संपन्न झाली। सांगवी दंगलीतील निरपराध युवकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी सर्वांसोबत बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी सांगवी येथील सभेत सांगितले। आमदार अमरीशभाई पटेल पुढे म्हणाले की आयुष्यभर गोरगरीब गरजूंना व युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगार दिला असून यापुढेही हजारो रोजगार देण्याची व्यवस्था करीत आहे। आरोग्य, पाणी, उच्च शिक्षण, रोजगार, औद्योगिक क्षेत्रात नवीन पिढीसाठी मोठी व्यवस्था निर्माण केली आहे। 1000 बेडचे हॉस्पिटल लवकरच सुरू करून अल्प दरात आरोग्य सेवा देणार आहोत। मेडिकल कॉलेजचे निर्माण कार्य पूर्ण होणार आहे। तालुक्याच्या भवितव्यासाठी खऱ्या आदिवासी काशीरामदादा पावरा यांना निवडून द्या असे आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे उमेदवार काशीरामदादा पावरा यांच्या प्रचारात सांगवी येथे आनंदमाता मंदिर परिसरात पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांची जाहीर सभा उत्साहात झाली। यावेळी काशीरामदादा पावरा म्हणाले की मी तालुक्याच्या सेवेकरी आहे। सर्वांची सेवा करणे माझे कर्तव्य आहे। आजपर्यंत माझ्यावर भ्रष्टाचाराचा एक डाग लागला नाही एवढी मी काळजी घेतली आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही नेहमी सोबत असतो। कोणत्याही संकटात पटेल परिवार व आम्ही मदतीला धावून जातो असे मत काशीरामदादा पावरा यांनी व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, भारतीय जनता पार्टी प्रवासी नेते दीपक देसाई, विधानसभा भाजपा महायुती समन्वयक डॉक्टर तुषार रंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, माजी तालुकाध्यक्ष राहुल रंदे, विधानसभा निवडणूक प्रभारी के.डी. पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अशोक गायकवाड, पंचायत समिती सदस्या प्रभाताई कोकणी, सरपंच गणेलाल पावरा, उपसरपंच अरुणाबाई कोळी, गिलदार पावरा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण पाटील, शहर अध्यक्ष हिरा वाकडे, तालुका उपाध्यक्ष सुधीर पाटील, शहर उपाध्यक्ष योगेश साळुंके, शिवसेना तालुका अध्यक्ष मनोज धनगर, शहर अध्यक्ष कन्हैया चौधरी, सचिन शिरसाट, आरपीआयचे बाबा थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य नलिनीताई गायकवाड, माजी पंचायत समिती सभापती दत्तू पाडवी, नामदेवराव गायकवाड, भाजपा सांगवी मंडळ उपाध्यक्ष भास्कर बोरसे, पनाखेड येथील कुमसिंग पावरा, पळासनेरचे छोटू कोळी, प्रवीण वाणी, इंद्रसिंग पावरा, खंबाळ येथील सरपंच आसाराम पावरा, माजी सरपंच सुभाष पावरा, अशोक शर्मा, भीमा अप्पा सांगवीकर इत्यादी उपस्थित होते। सांगवीहून मीडिया प्रतिनिधी गोकुळ महाले, प्रभात न्यूज। अमरीशभाई आमदार आहे आणि मी बी आमदार होणार आहे आणि 2 आमदारांची ताकद जर तालुक्यामध्ये राहिली तर विकास काम करण्यासाठी डबल निधी आपण आणू शकतो। एक सांगतो, या गावामध्ये जे काही घडलं होतं मागच्या वेळी, परवा माझ्याकडे मुलं आले होते, त्यांना मी सांगितलं जे मुलं याच्यामध्ये नसेल, ज्याची फोटोग्राफी मध्ये नाव नसेल, ते सगळ्यांना आपण काढण्याचा प्रयत्न करू। 22 तारीखला आपण SP साहेबांची मीटिंग घेतली आणि मी तुमच्या मुलांना घेऊन जाणार आहे। त्यांनी मला परवा सांगितलं तुम्ही सगळीकडे जातात, तुम्ही आमच्या गावात येत नाही। अरे म्हणे का असं नाहीये? नाही म्हणे तुम्ही यायलाच पाहिजे। आणि त्यामुळे मी परवा जिल्हा परिषद सदस्य आणि या लोकांना कळवलं की मला तुमच्या गावामध्ये यायचं। आपली निशाणी कमळ, कमळासमोरील बटन दाबा। श्री काशीराम वेचान पावरा यांना प्रचंड बहुमताने विजयी करा।